श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमत्सदी लक्षम एक नित्य विमल मंचल सर्वादी साक्षीभूत भावांतीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनमातिता अनवंता. जय जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय विशाळ भाळ आकार नयन सरळ नासिका श्वास वंदन दंतपक्ती कुंद कळ्या समान शुभ्र वर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण तोची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति. जेथे विद्यात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलाची आकृती रक्त पंकजा समान भक्ता दावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म चंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युलते समान तेज अपार कर्दळी स्तंभ परी सुंदर उभय जंगा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती ज्याते अवरात्र ध्याती नारदादी ऋषीवर ज्याते कमला करे चरित सध्या रागा समान रक्त तळवे योग चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 66 कला ज्याते वर्णिले थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर कमून न शकले महिमावर. जेथे पामर मी काय करू जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदना शिवकुमार एकदंत फर्शधर अगत लीला जयांची जो सकळ विद्याचा सागर 66 कलाचे माहेर ऋषिसिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने दाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरण ज्यांच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विधपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मुंड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमेली मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञाननती मिरनाशक अविद्या कारण जेतक जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करून सादिश्या लाभे दीप समान तेनेची जगी मानवपण येतेसे की निश्चयी तेवी असती माता पितार तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळिले प्रसन्न वेदवाते शोषिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनक समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला 3 मुखी 6 हात गळा पुष्पमाळ शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान कामधेनू असुनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होमुनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जातो तो त्या परब्रह्मासी नमन करुणे मागे वरदान श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण भोव कृपेने आपल्या वाढला फलकलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजा श्रेय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले
नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापने कारणे युगायुगे अवतार गेले. नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्मा ते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतेसी अवतार प्रत्यक्ष जोगा अत्री कुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कोळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासे कळेना ते स्वामी नामे सहा महासिद्ध. अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडूनी. आपुल्या विख्यात महिमा जनी, गावयाची योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार. मीन ते झालो किंवा अफाट गगन समान. अगाध आपली महिमान, अल्पमती मी अज्ञान. आक्रमक केवी करू, पिपील का म्हणे गिरीसी. उचलून घालीन काकेसी, किंवा खंदोत सूर्यासी. लोपविन म्हणे स्वतेजे, तैसे असे माझी आळ. बाळ जाणूनी लाडीवाळ, पूर्विता तू दयाळा. दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता. तूच एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता. मी पणाची नसेची, ऐसे ऐकुनी स्तुती. संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती. वरद हस्ते करुणी, उणे न पडी ग्रंथात. सफल होतील मनोरथ, पाहुणे आर्यजन समस्त. संतोषतील निश्चय, ऐसी ऐकोनी अभयवाणी. संतोष झाला माझी या मनी, यशस्वी होऊनी लेखनी. ग्रंथ समाप्ती प्रति पावो, आता नमो साधू वृंद. ज्यासी नाही भेदोभेद, जे स्वामी सुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर. त्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले त्यांनी. वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुट वातस, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलोथी मान. तयांचे चरण नमिले, ईश चरणी जडले चित्त. ऐसे तुकाराम अधिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित. वरप्रसाद कारणे, अहो तुम्ही संतजनी. मज दिनावरी कृपा करुणी. आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करवावी आता करू नमन. जे का श्रोते विचलक्षण, महाज्ञानी आणि विज्ञान. श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर. ऐसे श्रोतू समाज थोर, मती मंद मी त्यांच्या समोर. आपले कवित्व केवी आणू, परी थोरांचे लक्षण. एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण. आदर करीती त्यांच्या, संस्कृतचा नसे गंध. मराठी नये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद. कवित्व शक्ती अंगी रसे, परी हे अमृत जाणुनी. आदर धरावा जी श्रवणी, असे माझी संस्कृतवाणी. तीकडे न पाहावा, न पाहता जी अवगुण. ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीतसे. स्वामीच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महधुती पाही, अमूल मुक्ताफळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाई, अनुमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करीन. सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफेला. कवी होऊन या माळ, खाली श्रोत्यांच्या गळी. उभी ठाकुनी श्रद्धांजली, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तुपता करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास, तोची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्र कर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. येथे राजपद कल्लार, विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञानमधुस्तव साचार, रुजीर तेथे घाले तसे. स्वामित्र चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत, प्रथम अध्याय गोड हा. श्री शंकराचा पर्णमस्तू, श्रीपादवल्लभा पर्णमस्तू इति. श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलचरण नमो. प्रथम अध्याय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.